नमस्कार, अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट तयार होणारी, टिफिनसाठी चवीला म्हणाल तर एकदम गावरान पद्धतीची चव येणारी भेंडीची भाजी. तुम्ही भेंडी फ्राय सुद्धा म्हणू शकता. कोणताही मसाला न वापर तयार करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. भेंडीची भाजी बनवण्यासाठी किंवा भेंडी फ्राय बनवण्यासाठी इथं मी 1/2 किलो भेंडी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून आपल्याला पुसून कोरडी करून घ्यायची. थोडंसं त्याला पाणी राहू द्यायचं नाही. तर अशा पद्धतीने मी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे भेंडी ही. तर आपल्याला आता भेंडी ही कट करून घ्यायची. तर सगळ्यात अगोदर भेंडीचा हा पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि भेंडीचे अशा पद्धतीने आपल्याला तुकडे करून घ्यायचे. जास्त पण असे छोटे छोटे पातळ नाहीत करायचे आणि जास्त पण मोठे ठेवायचे नाहीत. तर अशा पद्धतीने आपल्याला मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे. जर जास्त तुम्ही बारीक कापलेत तर आपली भेंडी ही करपण्याची शक्यता असते आणि चिकट पण होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायचे. आणि कीड वगैरे नाही ना हे बघून घ्यायचंय आपल्याला, चेक करून कट करायचंय. अशाच पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या भेंड्या कट करून घ्यायच्यात. तर इथं आपली सगळी भेंडी ही कट करून झालेली आहे. आता गॅसवरती एक कढई ठेवायची आपल्याला. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल ओतायचे. गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आपल्याला. तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. ही मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायची. त्यामुळे आपली भाजीची चव ही एकदम भारी येते. ही मोहरी इथे छान व्यवस्थित तडतडली गेली. आता अर्धा चमचा जिरं टाकायचं आपल्याला त्यामध्ये. आपलं जिरं सुद्धा इथं फुललं गेलं. अर्धा चमचा ठेचलेला लसूण आहे तो टाकायचा आणि लसूण सुद्धा आपल्याला परतून घ्यायचंय तेलामध्ये. आपल्याला लसूण सुद्धा इथं परतला गेलाय. आता याच्यात आपल्याला छोटा 1/2 चमचा हळद घालायची आणि इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या आहेत ठेचून घेतलेल्या, त्यावर टाकायच्यात. जर तुमची मिरची तिखट असेल तर तुम्ही 2 किंवा 3च टाका. आणि एखाद मिनिट एकदम लो गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचंय. एखाद मिनिट भर झाला की आपल्याला जी भेंडी कट केलेली होती ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि हलवून घ्यायचं ह्याला एकदा आपल्याला. एखाद मिनिट भर आपल्याला असंच हलवून घ्यायचं ह्या भेंडीला आणि झाकून आपल्याला 2 मिनिट ही भेंडी मध्यम आचेवरती शिजू द्यायची. आता आपली 2 मिनिट झालेली आहेत. आपण झाकण काढूया. तर बघा, जास्त वेळ सुद्धा आपल्याला भेंडी झाकून शिजवायची नाही. जर जास्त वेळ शिजवली तर भेंडीला पाणी सुटू शकतं आणि आपली भेंडी ही चिकट होऊ शकते. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची. आता आपल्याला हलवून घ्यायचं ह्या भेंडीला. आणखीन 4 ते 5 मिनिट आपल्याला शिजू द्यायची ही भेंडी. भेंडी चिकट होण्याचं आणखीन एक दुसरं कारण, जर आपण मीठ अगोदर घातलं भेंडीला पाणी सुटतं, तर मीठ आपण एकदम शेवटी घालणार आहोत. आणि 4 ते 5 मिनिट भेंडीला शिजवत असताना सुद्धा आपल्याला हलवत राहायचंय, म्हणजे खाली करपणार नाही. आपली भेंडी आता 70% शिजत आलेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकायचंय. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आता कूट टाकताना. 2 ते 3 चमचे आपल्याला भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकायचंय आणि अर्धा चमचा मीठ टाकायचंय आता शेवटी आपल्याला. भेंडी 70 ते 80% शिजल्यानंतरच आपल्याला कुटाबरोबर मीठ टाकायचंय. जर मीठ अगोदर घातलं तर आपल्या भेंडीला पाणी सुटू शकतं आणि आपली भेंडी ही चिकट होते. तर हीच ती ट्रिक आहे. आणि मीठ आणि कूट हे आपल्याला 1-2च मिनिट आपल्याला परतू द्यायचंय आणि हलवून घ्यायचंय ह्याला व्यवस्थित. तर इथं आता आपली भेंडी व्यवस्थित शिजली गेलीये. तर आपली इथं आता भेंडीची भाजी तयार झालेली आहे. व्यवस्थित शिजली गेली भेंडी. कूट आणि मीठ व्यवस्थित लागलं गेले ह्या भेंडीला. आता गॅस बंद करूया आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकल्यानंतर सुद्धा हलवायचं थोडंसं आणि प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊया. तर इथं आपली चमचमीत अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत आणखी अशाच एका नवीन रेसिपी मध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.